मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काही महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत आणि जर हे 9,000 रुपये पाहिजे असतील तर काही गोष्टी तुम्हाला या लाडक्या बहिणींना कराव्याच लागणार आहेत. अन्यथा या बहिणींचा अर्ज बाद होणार. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुपरित ठरली. सरकारच्या दृष्टीनं ती एक मेकर ठरली आणि या योजनेत दरमहा 1,500 रुपये महिलांना मिळत असतात. दरम्यान जर बऱ्याच महिलांनी यापूर्वी अनेक वेळा अर्ज भरले, वेगवेगळ्या बँकांची खाती चेक केली, आधार लिंक केले, मोबाईलला आधार लिंक केले, मात्र त्यांचे पैसे वारंवार खाते चेक करूनही दिसत नव्हते आणि मग अशा स्थितीमध्ये या महिलांना मध्ये संभ्रम निर्माण झाला होता की आपले पैसे नेमके कुठे गेले. तर अशा महिलांसाठी आता सरकारने याबाबत निर्णय घेतलेला आहे. एकदम म्हणजे 6 हप्त्यांचे पैसे या महिलांना 9,000 रुपये असे मिळणार आहेत. म्हणजे ज्यांना आतापर्यंत कुठलाच लाभ मिळाला नाही अशा महिलांसाठी हे 9,000 रुपये मिळणार आहेत. आणि याच्यासाठी जे काही अर्ज छाननीच्या ज्या काही मर्यादा घातलेल्या होत्या की 2.5 लाखापर्यंत उत्पन्न हवंय, शेताची मर्यादा एवढी एवढी हवी, घरामध्ये 4 व्हीलर नसली पाहिजे, इत्यादी गोष्टींबाबत जी काही अर्जांची पडताळणी होणार होती तर ती सरकारने तुर्तास लांबणीवर टाकलेली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार एकीकडे झालेला आहे आणि दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतुदीनुसार 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये मिळणार नाही मिळणार याबाबतची अजून कुठलीही निश्चिती नाही. मात्र ज्या महिलांना पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत अशांना 9,000 रुपये मिळणार आहेत. तर त्यासाठी तुमचं डीबीटी अंतर्गत तुमची जेवढी काही बँकांची खाती असतील तर त्यांना तुमची केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे, आधार लिंक करणं आवश्यक आहे. आधार लिंक म्हणजे बऱ्याचदा आपण बँकेमध्ये जातो आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की तुमचं आधार लिंक आहे, मात्र आधार लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी आपण जे काही आपल्या गावखेड्यामध्ये जे काही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक सेवा केंद्र आहेत वेगवेगळ्या बँकांची, तर त्या ग्राहक सेवा केंद्रावर तुमच्या खात्याचा आधारवर बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट किंवा 200-500 रुपयाचा विड्रॉल होते किंवा नाही याची पडताळणी केली पाहिजे. आणि त्यानंतर तुमचा आधार लिंक आहे असं गृहीत धरलं जातं, त्याच्यासाठी वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही. त्यानंतर ज्या महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये मिळालेले आहेत तर अशांना संक्रांतीची भेट म्हणून 6वा आणि 7वा हप्ता म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे असे 3,000 रुपये संक्रांतीची भेट मिळणार आहे. ते डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. वस्तुनिष्ठ आणि सत्य माहितीसाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं. आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाव्या. धन्यवाद.